नमस्कार मंडळी, मी महेश परब माझ्या आनंद यात्री युट्यूब चॅनल तुमचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, पहिल्यांदा तुमची मी क्षमा मागतो. आणखी गेले वर्षभर आपले व्हिडिओ येत नव्हते. आणखी माझ्या वडिलांची तब्येत बरी नव्हती, थोडे सिरियस होते. आता हळूहळू त्यांची तब्येत व्यवस्थित होते. त्यामुळे आता थोडं एक जत्रेच्या निमित्ताने आम्ही त्यांना गावी घेऊन आलेलो आहोत. त्यानिमित्त आम्ही विचार केला की परत आपली जी आनंद यात्रा होती ती परत सुरू करावी. त्याच निमित्ताचं औचित्य साधून आपण पुन्हा नवीन व्हिडिओना सुरुवात करतो आहोत. त्याच्यातलाच एक आज आपण वेंगुर्ल्यामधला सुप्रसिद्ध असा खवणे बीच, जो हिडन स्पॉट आहे, तो आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तर चला, तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर खवणे बीच बघायला. खवणे बीच हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक अत्यंत शांत, स्वच्छ, निसर्गरम्य समुद्र किनारा आहे. इथले निसर्ग संपदा, निवांत वातावरण आणि किनाऱ्यावरून दिसणारा अथांग निळा समुद्र हा अनुभव अगदी स्वर्गीय वाटतो. गर्दीपासून दूर, मनाला शांतता देणारा आणि आत्म्याला स्पर्श करून जाणारा हा बीच पर्यटकांना खरोखर मोहून टाकणारा आहे. मित्रांनो, रापण म्हणजे काय? समुद्रात रापण ही मासेमारीची पारंपरिक पद्धत आहे. कोकण किनाऱ्यावरती, विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या भागात ही पद्धत खूप प्रसिद्ध आहे. रापण हे किनाऱ्याजवळील उथळ समुद्रात केली जाणारी जाळीवर आधारित सामूहिक मासेमारीचे तंत्र आहे. यामध्ये मोठे जाळे समुद्रात सोडून किनाऱ्यावरून अनेक पुरुष एकत्र येऊन ते ओढतात. ही पद्धत अनेक शतकापासून चालत आलेली असून कोकणातील पारंपरिक जीवनशैलीचा एक हा तो भाग आहे. रापण मासेमारीचे एक वैशिष्ट्य असे आहे की पूर्णपणे मानवी श्रमावरती आधारित आहे. पर्यावरणास हानी नाही, समुद्रातील तळ नष्ट होत नाही, मोठा समुदाय एकत्र येऊन काम करतो, समूहाचे संस्कृतीचे प्रतीक म्हणून. पकडलेले मासे ताजे आणि उच्च प्रतीचे असतात. रापण करायचा कालावधी ऑक्टोबर ते मे पर्यंत असतो. कोकणातील अनेक कुटुंबांचा हा मुख्य उपजीविकेचा स्रोत आहे. अनेक सण, परंपरा व गावचे उत्सव रापणाशी निगडीत असतात. समोर तुम्हाला जी बोट दिसते ना, ही बोट आता एक, मला वाटतं आपण याच्या अगोदर अर्धा एक तासा अगोदर समुद्रात गेली होती. ही जी माणसं खेचता आहेत बघा, दोरी लावली आहे, त्यांची काठी आहे. हे जे खेचता आहेत या साईडला पण तुम्हाला दिसत असेल बघा, दुसऱ्या साईडला सुद्धा, बॅक साईडला, ह्याला रापण म्हणतात. इकडनं ही बोट गेली, हळूहळू ही बोट आतमध्ये जाते खोल आणि गोल असा राऊंड मारून ते जाळं हळूहळू ती लोक सोडत येतात आणि हळूहळू जाळं सोडून आलं ही बोट वरती येते किनाऱ्यावर. आणि किनाऱ्यावरती आल्यानंतर ही लोक हळूहळू दोन्ही साईडनी, तुम्हाला दिसत असेल बघा, दोन्ही साईडनी ते जाळं असतं हे हळूहळू खेचतात की जेणेकरून आतमध्ये जे काही मासे आलेले असतील त्याबरोबर त्या जाळ्यामध्ये अडकून समुद्र किनारी ते खेचून घेऊन येऊ शकतात. तर अजून वरती यायला त्यांना एक माझ्याने 10-15 मिनिटं जातील. बघूया तोपर्यंत आपण बाकीच्या काही गोष्टी. त्यांचं रापण झाल्यानंतर जेव्हा जाळे ही लोक वरती काढतील त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा इकडे मासे बघायला येऊया, काय काय यांना लोकांना मासे मिळाले आहेत ते. खवणे बीचची खऱ्या अर्थाने क्षाण म्हणजे नदीचा समुद्राशी होणारा संगम. नदी आणि समुद्राचा हा मिलाप पाहणाऱ्याला क्षणभर थांबवून बघावासा वाटतो. विशेष म्हणजे खवणे गावाजवळून वाहणारी ही नदी समुद्राला मिळताना तयार होणारे दृश्य अत्यंत सुंदर दिसते. हा क्षण कॅमेऱ्यात बंद करावा की मनात जपून ठेवावा याचंच भान राहत नाही. बघा, मस्तपैकी पाण्यात ना जायला मजा येते. पाय सटकतोय
अशा प्रकारे आपण तिकडनं इकडे आलेलो आहोत त्या रस्त्यावरून. समोर पण बघा लोगन म्हणून एक रिसॉर्ट आहे राहायला. तिथे तुम्हाला रिसॉर्ट्स वगैरे भरपूर आहेत राहायला. मी गुगलवर जरी सर्च केलं तिकडच्या रिसॉर्टची नावं तरी तुम्हाला मिळू शकतील. माझ्या मिसेसचे ऑफिसचे कलिग आहेत, त्यांचा कॉलेजचा ग्रुप इकडे एन्जॉयमेंट करायला आलेत फिरायला. ते प्रत्येक वर्षी 2-4 पिकनिक करतात आणि सगळे ग्रुपमधनं बाहेर फिरायला जातात. तर ते आज खवणे बीचवरती आलेले आहेत. जास्त करून ती लोक गावातलीच आहेत. तर आपण त्यांच्याशी पण 2 शब्द बोलणार आहोत. तर चला त्यांच्याकडनं पण प्रत्येकी आपण जाणून घेऊया त्यांना खवणे बीच कसा वाटला. सर्व पुरा स्कूलचे विद्यार्थी जवळजवळ आता 15-20 वर्ष आम्ही एकत्र आमची एन्जॉय करतोय. गेट टुगेदर वर्षातून एकदा आम्ही भेटतो आणि खूप एन्जॉय करतो आणि तो जी एनर्जी असते की आम्हाला वर्षभर पुरवठा होतो. त्यामुळे आम्ही सगळेजण असे मस्त एकत्र येतो. आधी आम्हाला खूप आवडला. आज आम्ही बोटिंग व्यवस्थित कायाकिंग खूपच आवडलं. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलेली. त्या कॉलेजमधील विद्यार्थी हे दरवर्षी आपण आम्ही या कोकणामध्ये येतो. यावर्षी औंढा बीचला आम्ही आलेलो आहोत. मध्ये राहायला होतो. आज या ठिकाणी औंढा बीचला आलो. औंढा बीच हा अतिशय निसर्गरम्य आणि सौंदर्य संपन्न असा बीच आहे. संपूर्ण जिल्ह्यातील लोक नाही तर राज्यातील लोक या औंढा बीचवर यायला उत्सुक असतात. या ठिकाणी कायाकिंग फार मोठ्या प्रमाणात चालतो. कायाकिंगच्या माध्यमातून या गावाचा फार मोठा कायापालट झालेला आहे. त्या जिल्ह्याचा कायापालट झालेला आहे आणि आम्ही फार एन्जॉय केलेला आहे. अशाच प्रकारे आपण सर्वांनी या ठिकाणी खवणा बीचचा आनंद घ्यावा, मनमुराद आनंद लुटावा आणि या संपूर्ण जिल्ह्याचं नाव या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या पत्रावरून संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये या खवणा गावाचं नाव रोषण करावं एवढीच आमच्या दृष्टी अतिशय तर मित्रांनो अशा प्रकारे आता आपण जवळ आलाय. हे बघा माशामध्ये जवळ आलाय. हे बघा छोटासा एक मासा दिसतोय पहिला. हे बघा आता एकदमच जवळ आलेला आहे आपण. हे बघा हे बघा आपल्याला प्रतीक्षा आहे की आतमध्ये काय काय मासे मिळणार आहेत आणि किती प्रमाणामध्ये मासे आहेत. मित्रांनो बांगडेच असेल आज पण. हे बघा बांगडे जास्त प्रमाणामध्ये मिळालेले आहेत. फिश आहे छोटासा. इकडे खूप मच्छी आहे. माकल्या होत्या रे माकल्या.
आपण तिकडे सगळे मासे बघितले, दिसतात बघा, गर्दी बघा, सगळा मासा फेकतोय बघा. का कशासाठी फेकताय तुम्ही हा? चांगला नाहीये ना, चांगला नाही म्हणजे? काटा लागलं तर त्रास होईल. ओके, जरा पूर्ण जरा दाखवाल का? त्याचा चेहरा मेलेलाच आहे. ओके मित्रांनो बघा, त्याचा जर काटा लागला तर काय होतं? तर काटा लागला ना तर आपल्याला खूप त्रास होतो. नाव आहे तिखट. नाव आहे तिखट. तिखट. मित्रांनो बघा, तिखट मासा. आता हे परत पाण्यात सोडतायत. हा मेलेलाच आहे. ओके म्हणजे मेलेला म्हणजे आहे त्याच्या पण अवस्था बिकट. ओके ठीक आहे. हे बघा, आपण एकदा परत बघूया. हे बघा, ते टाकून देतो. हे बघा, चल चल चल. तर मित्रांनो, अशा प्रकारे यांची रापण करून झालेली आहे. संध्याकाळ होत आलेली आहे. तर आता ही बोट जी आहे, ही बोट किनाऱ्यावरती घेण्यासाठी ते आता प्रयत्न करत आहेत. समुद्रात जातोय की वरती घेताल? वरतून घेणार. ओके मित्रांनो, टेक्निक बघा कशी आहे. वरती ओढायला थोडासा त्रास होतो, पाण्याची थोडी वेळ भरती आली आहे. बोट ती आतमध्ये घेऊन गेलेत की जेणेकरून की ज्या डायरेक्शनला त्यांना पाहिजे फिरवून, त्या डायरेक्शनला ते फिरून पटकन आतमध्ये येऊ शकतो. आणि नंतर आपण घेणार. ओके, आणि नंतर ते समोरचं तुम्हाला दिसतंय ते जाळं आहे रापणचं, ते त्याच्यामध्ये घालणार. उद्या परत सकाळी जाणार की कधी जाणार आता? सकाळी. ओके, 6 वाजता भेटू जाणार. सकाळी 6ला. ओके, सध्या इथे काय मासे काय मिळतात काका? सध्या मासे बांगडे. बांगडे जास्त आहेत. हो, जास्त बांगडे आहे. आणि सुरमई वगैरे मिळते कधी? नाही ना, तेव्हा तरी एक भेट नाही तर नाहीच. ओके, आपलं बांगडे जास्त. ओके, आपलं नाव काय काका? अशोक सारंग. अशोक सर. आणि हे फक्त हे रापण पावसाळ्यामध्ये होत नसेल? नाही, पावसाळी 3 महिने बंद. बंद. त्याच्यानंतर कसं करता तुम्ही इकडचं रापणचं? आपण तर म्हणजे कसं आमचं जीवन हे खाडीमध्ये धंदा चालू असतो. बरोबर, बरोबर. लहान लहान छोटे छोटे मच्छी पावसाळ्याच्या ह्याच्यात. पावसात 3 महिने आमचं जीवन तिथे. बरोबर. नंतर आम्ही सप्टेंबर महिन्यात आपण हे रापणी काढतो. आणि जेव्हा तुम्ही रापण करता, हे किती समुद्रामध्ये आतमध्ये खोलवरपर्यंत जाता? 4-5 वाव. 4-5 वाव वाव. वाव. वाव म्हणजे किती होतं? ठीक आहे. एक वाव म्हणजे एवढं? हा, म्हणजे 5 वाव. 5 वाव म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर 5 वाव का? आतमध्ये गेला तर 5. 5 वाव म्हणजे अंदाजे किती? अर्धा-1 किलोमीटर? अर्धा किलोमीटर. अर्धा किलोमीटरच्या आसपास. म्हणजे दिवसात किती वेळा रापण करता इतर वेळी तुम्ही? 2दा. सकाळ आणि संध्याकाळ. संध्याकाळी. ओके, आणि मासे जास्त मिळाल्यानंतर तुम्ही त्याचा लिलाव करता की कसे वाटून घेता? हे लोक लागतात ना. हा, हे आपले जे असतात तुमच्यावर, जे सपोर्टला असतात, जे भेटतात तेवढे ते थोडं वाटून घेतात. वाटून घेतात. आणि जास्त मिळालं तर लिलाव. लिहिला. चालेल. धन्यवाद काका. खवणे बीचचा सूर्यास्त हा अनुभव निसर्गप्रेमींना अगदी वेगळाच आनंद देतो. किनाऱ्यावरून समुद्रात डुंबत जाणारा सूर्य, त्याची सोनेरी केशरी चमक आणि समुद्राच्या लाटा याचे प्रतिबिंब मनाला ताजेतवाने करते. सूर्यास्ताच्या वेळेस किनारा आणि लाटा सोन्याच्या रंगात न्यायल्या जातात, ज्यामुळे फोटो आणि व्हिडिओ अतिशय सिनेमॅटिक वाटतो. सूर्य अस्ताला जाताना वाळू सोनेरी प्रकाशामध्ये न्यायलेली दिसते, जणू सोन्याने रंगलेली आहे. हलक्या लाटांचा आवाज आणि गार वाऱ्याचा स्पर्श एक शांततेचा अनुभव देऊन जातो. येथील वाळू अतिशय मऊ आणि स्वच्छ आहे. किनाऱ्यावरून चालत जाण्याचा आनंद, लाटांचा आवाज आणि समुद्राच्या वाऱ्याची गार झुळूक हे क्षण आयुष्यभर लक्षात राहतील. आपण आता आलो आहोत बरोबर जो बीच आहे आपला खवणे बीच. खवणे बीचच्या बॅक साईडला एक नदी आहे, तिथे कयाकिंग केलं जातं. त्याची माहिती आपल्याला परब साहेब देतील, पण त्यांच्याशी तर बोलूया. नमस्कार परब साहेब. नमस्कार. माझं नाव योगेश परब आणि हा कायाकिंगचा व्यवसाय 2 वर्षापूर्वी चालू झालेला आहे. आणि 2 वर्षापूर्वी झाल्यामुळे कसं आलं, एका आमच्या इकडच्याच भावाने माझ्या 2 कायाक आणली होती. तो मालवणला गेला, तिकडे त्याला ते टेक्निक भेटलं, त्याने 2 कायाक आणली.
बघता बघता 2ची 10 झाली, 10ची आता 200 कायक झाली चालू वर्षी आपल्या इकडे. पण सर्व मुलांना आमची जी कुटुंब आहेत आमच्या खवणे गावात प्रत्येकाला रोज निर्माण झालेला आहे आणि रोजामुळे आता सर्व कुटुंब कशी व्यवस्थितरित्या चालू आहे, सर्वांना व्यवस्थितरित्या रोजंदारी चालू आहे. आणि तसं इकडचं जे टायमिंग आहे कायकिंगचं ते सकाळी 7 वाजता चालू होतं आणि संध्याकाळी 6-7 वाजता बंद होतं. संध्याकाळी 6-7 हो. पर्यंत. आणि त्याचा रेट आहे तो 200 रुपये फिक्स मध्ये रेट आहे. ओके. आणि कसं आता इथं जे हॉटेल वगैरे चालू होत आहे थोडं आता कोण रूम वगैरे इथं हॉटेल म्हणजे चांगलं आहे. मला तर वाटतं इथं दुसरं केरळ आहे तुमचं असं बोललं जातं. बरोबर. कारण खवण्यामध्ये एक चांगल्या प्रकारच्या लोकांना ही व्यवस्था आणि भरपूर कारण की जे जसं तुम्ही मुंबई, म्हणताय हा, या ठिकाणाहून पर्यटक येतात आणि सर्वांना म्हणतात छान. गोव्याचे सुद्धा लोक इथे येतात. संध्याकाळ झाली तरी उशिरा काय आली तरी आमच्याकडे फिरून जातात. पण म्हणतात एक नंबर आणि सर्व आम्हाला रोज निर्माण झाला आहे प्रत्येकाला. रोजगार तुम्हाला म्हणजे बाहेर जायची पण गरज नाही. बाहेरची पण गरज नाही. त्यामुळे आपण मुंबई पुन्हा कुठे डोक्यामध्ये जायचं आता आम्ही विचार करणार इथं जर व्यवस्थितरित्या आम्हाला सुखसोयी मिळाल्या तर इथं येणार आहे आणि आम्हाला जर आणि काही शासनाकडून काय मिळालं तर आम्ही इथं आणखी सर्व एकत्र मिळून व्यवसाय हा करणार आणि तो वाढवणार. आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही 200 रुपये घेता, 200 रुपये तुम्ही किती वेळ फिरवता? 200 रुपये म्हणा 1 तास रायडिंग घेतो. एक तास riding. 1 तास मध्ये फिरून येतात सर्व. आणि लहान ओके. मुलांची परत त्यांची गाईडची काळजी घेतो आम्ही. त्याला सेफ्टी कसं टाकायचं बघा, मुलं कसं बसलं बघा, त्याला म्हणजे सेफ असतं. सेफ्टी गार्ड जे असतं सेफ्टीच्या रिलेटेड तुम्ही सगळ्या गोष्टी त्याला पहिलं प्राधान्य देता. हो. मी guide- आणि लहान मुलांना आम्ही सांभाळून नेतो आणि आमचा माणूस तिकडे गाईड पण जातो लहान मुलांना. ओके. असं आम्ही सांभाळून त्यांना व्यवस्थितरित्या सांभाळून आणतो इकडे. आणि त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी या ठिकाणी रोज निर्माण झालेला आहे.
निसर्गप्रेमी फोटोग्राफर्स आणि शांततेच्या शोधात असणाऱ्यांसाठी खवणे बीच म्हणजे एक अनोखा खजिना. इकडे आल्यावरती मन अगदी ताजेतवाने होते आणि निसर्गाशी संवाद साधण्याची संधी मिळते. सूर्यास्ताच्या वेळेस खवणे बीचचा किनारा खरोखरच मंत्रमुग्ध करणारा अनुभव देतो. यावेळेस सर्व वातावरण बदलते आणि किनारा एक वेगळाच रंग घेतो. आकाश निळसर, केशरी आणि गुलाबी रंगात रंगलेले दिसते, ज्याने संपूर्ण किनारा अत्यंत सुंदर आणि आकर्षक दिसतो. आपण आज खवणे बीचवरती आलो होतो. खवणे बीचचा तुम्हाला समुद्र दाखवला. इकडे माझे मिसेसचे एक कलिग आहेत, त्यांची पूर्ण टीम आली होती. त्यांच्याशी पण आपण थोड्याशा गप्पा मारल्या, त्यांच्याबरोबर एन्जॉयमेंट पण केली. त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला चांगले आशीर्वाद पण दिले. तसंच आपण ज्या खवणे बीचवरती आलो होतो तिकडे तुम्हाला कयाकिंग पण आम्ही दाखवलं. आणि तुम्ही कधी वेंगुर्ल्यामध्ये आलात तर न विसरता एकदा खवणे बीचला व्हिजिट करा. खवणे बीच खरोखर एकदम शांत आणि क्लिअर बीच आहे. आजूबाजूला तुम्हाला मस्तपैकी झाडं आहेत, डोंगर आहेत, तुम्ही वरती जाऊ शकता. हनुमानाचं मंदिर आहे. आजूबाजूला तुम्हाला इथे राहण्याची पण सोय आहे. तर वेंगुर्ल्यापासून माझ्या अंदाने काहीतरी एक 14 का 15 किलोमीटरच्या आसपास मला वाटतं आहे. तर तुम्ही इकडे येण्यासाठी तुम्ही कुडाळला उतरून सुद्धा तुम्ही इकडे येऊ शकता. ट्रेनने येऊ शकता. ट्रेनने तुम्ही नंतर प्रायव्हेट रिक्षा म्हणा किंवा आपली लालपरीने पण तुम्ही इकडे येऊ शकता. रिसॉर्ट्स वगैरे आहेत. गुगल मॅपवरती पण तुम्हाला याची सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. तुम्हाला जर राहायची इकडे इच्छा असेल, एन्जॉयमेंट करायची असेल, 4 दिवस जर तुम्हाला शांतपैकी निवांतपैकी सगळा स्ट्रेस घालवायचा असेल तर तुम्हाला नक्की मी रेकमेंड करीन खवणे बीच. कारण का सांगतोय, तुम्ही जो माझ्या मागे जो एरिया बघताय त्या एरियामध्ये बघा बॅक साईडला सगळे रिसॉर्ट्स आहेत. पूर्ण समोर समुद्र व्ह्यू आहे तुम्हाला. त्यामुळे इकडे आल्यावरती तुम्हाला मी खात्री देतो की तुम्ही मस्तपैकी 4 दिवस आल्यानंतर वर्षभराचा आरामात रिलॅक्स होऊन इकडनं जात. वर्षभरासाठी तुम्ही काम करायला. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, न विसरता एकदा खवणे बीचला व्हिजिट करा. तसंच मित्रांनो, शेवटचं आमच्या आनंद यात्री यूट्यूब चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर नक्की आमच्या आनंद यात्री यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमचे व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करा, की जेणेकरून ह्या ज्या इन्फॉर्मेशन्स व्हिडिओ असतात, काही फूडचे रिलेटेड आपले व्हिडिओ असतात, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात, हे लोकांपर्यंत पोहोचतील. आणि तुमचा आशीर्वाद अगोदर जसा होता तसाच यावेळी सुद्धा तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी तसाच राहतो. तर मित्रांनो, तुमची मी आता रजा घेतो. धन्यवाद.